तालुक्यामध्ये आघाडी बिघाडी झाल्याचं बऱ्याच वेळा पाहायला मिळते. आघाडीतील काही नेते आपण निवडणूक लढवणारच असं खामठोकपणे सांगतायत. आज पुरंदरचे आमदार संजय जगताप हे आपल्या बरोबर आहेत. आघाडीच्या माध्यमातून त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आमदार साहेब नमस्ते, स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळा आम्ही असं पाहतो की आघाडीतून तुम्हाला चॅलेंज केलं जातं किंवा आघाडीची जागा ही तुमच्या मित्रपक्षांनी मागितली असंही कळतंय. नक्की काय प्रकार आहे? आघाडीतील ही जागा कोणाकडे राहील? हे बघा, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे की विधानसभेची निवडणूक लढवायची. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी, म्हणजे मला वाटतं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटाच्या इच्छुक उमेदवारांचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी चालू आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाची इंटरव्ह्यू पुढच्या आठवड्यामध्ये यशोमतीताई ठाकूर हे आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत, त्या येणार आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू सगळ्यांचे होणार आहेत. शिवसेनेचे सुद्धा त्या ठिकाणी सर्व उमेदवारांचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी येत्या आठवड्यामध्ये होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्ष हा सक्षम उमेदवाराला त्या ठिकाणी शोधतोय. त्यामुळे सर्व पक्षांची एकत्रितपणे चर्चा होऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे लढणार आहे. महाविकास आघाडीत कुठल्याही प्रकारचं अंतर किंवा दुरावा त्या ठिकाणी नाहीये. महाविकास आघाडीतील संभाजी झेंडे हे असं ठामपणे सांगताय की काही झालं तरी मी निवडणूक लढवणारच. याच्याकडे तुम्ही कसं? हे बघा, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पुणे जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. जिल्ह्याबरोबरच पुरंदर हवेली तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी, महाविकास आघाडीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी मी काम करतोय. मागच्या काळामध्ये आघाडी होती, आता महाविकास आघाडी आहे. त्यामुळे याच्यावरती मी जास्त बोलणं योग्य होणार नाही, परंतु निश्चितपणे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीतून मध्ये काही टीका टिप्पणी झाली होती एकमेकावर. त्यावेळेस झेंडे यांनी असं म्हटलं की मी असं काय बोललो नाही, माझ्या शब्दाचा गैरअर्थ लावून घेतलाय. याच्याकडे तुम्ही कसं? ते बोलले, मी उत्तर दिलं, त्यामुळे उत्तर दिलं तिथेच प्रश्न संपलेला आहे. त्यामुळे त्याला पुढे मला वाटतं बोलायची गरज नाहीये. ज्या काही गोष्टी माझी पक्षनिष्ठा म्हणून मला बोलायच्या होत्या, ज्या काही गोष्टी लोकांना समजायच्या होत्या, ते सगळ्यांनी समजून गेलेले. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की हरियाणामध्ये काँग्रेस जिंकेल असं वाटत होते आणि अचानक पराभवाचा सामना करावा लागलाय. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी राहील? काँग्रेसचा हरियाणामध्ये खरं म्हणजे पराभव झालेला नाहीये. मला सर्वसामान्य जनतेला एकच गोष्ट सांगायची, आपण जर आता बघितलं तर सध्या केंद्रामध्ये असणारा सत्ताधारी पक्ष हा ब्रिटिश नीतीचा अवलंब त्या ठिकाणी करतोय. तोडा फोडा, समाजाच्या माध्यमातून फोडा, पक्षांना फोडा, त्यानंतर व्यक्तींना फोडा, एखाद्या विषयावरनं एकमेकांच्या मध्ये घराघरामध्ये आग लावा आणि त्या ठिकाणी राजकारण करून आपली पोळी शिकून घ्या, अशा प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातंय. हरियाणामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ बरेच ठिकाणी, म्हणजे जवळपास 34 ते 35 जागांवरती त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार हे उभे राहिले आणि ते उमेदवार हे 10,000, कुठे 8,000, कुठे 11,000 मतं त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अवघ्या 500-600 मतांनी त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा पराजय झालेला आहे. त्यामुळे हा पराजय हा ब्रिटिश नीतीचा जय आहे. काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया आघाडीचा हा पराजय नाहीये. तर लोकांना आजही त्या ठिकाणी समाजाच्या बेसिसवरती, त्या ठिकाणी विचारांच्या बेसिसवरती लोकांना केवळ आणि केवळ त्या ठिकाणी विभक्त करायचं आणि एका विचाराखाली विरोधी पक्षाला एकत्र येऊन द्यायचं नाही, ही नीती त्या ठिकाणी अवलंबली जाते. जी ब्रिटिशांनी 150 वर्ष देशावरती राज्य केलं तेच आत्ता करण्याचा प्रयत्न मला वाटतं भाजप शासित केंद्र सरकार त्या ठिकाणी करतंय. महाराष्ट्रातली जनता ही खूप सुज्ञ आहे. लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेने ते दाखवून दिलेलं आहे. लोकसभेला सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघामध्ये 6, 7, 8 वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या विषयांवरती उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले, केवळ आणि केवळ मतदानाची विभागणी करण्यासाठी, जेणेकरून त्या ठिकाणी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष आणि आप ह्या पक्षांचा विचार दाबला जावा. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने त्याला भीक दिली नाही. निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता अतिशय प्रगल्भ आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त लोकशाहीची प्रगल्भता ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे केवळ विभक्तता किंवा ह्याच्यासाठी ही जनता त्या ठिकाणी आपलं मतांचं विभाजन करणार नाही, तर विचारांच्या मागे निश्चितपणे जाईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती येईल.
इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर हे केंद्र सरकार करते, मात्र महाराष्ट्रात असा प्रकार चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये आघाडीचाच विजय होईल असा विश्वास आमदार संजय जगताप यांनी